आठवडाभरामधील सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे संतोष देशमुखांसंदर्भात. कारण बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली होती आणि त्यानंतर जवळपास सर्व आरोपींना पकडण्यात यश आलेलं आहे. मात्र एक आरोपी म्हणजेच कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड हाच देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सर्व पक्षांकडून होत होता. सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रातही तसाच उल्लेख आहे. देशमुखांना सुदर्शन घुलेनं मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा सीआयडीकडे असल्याचा उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आलाय. खंडणी उकळण्यामागं संतोष देशमुख अडथळा ठरत होते आणि म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असं सीआयडीनं आपल्या आरोपपत्रात म्हटलंय. या आरोपपत्रामध्ये नेमकं काय काय म्हटलेलं आहे ते आधी पाहूयात. आरोपपत्रात म्हटलंय वाल्मिक कराडला आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी उकळायची होती. मात्र संतोष देशमुख त्यात अडथळा ठरत होते. म्हणूनच वाल्मिक कराडनं हत्येचं कारस्थान रचलं. हत्येमागचं हेच कारण आहे. तर या आरोपपत्रामध्ये आरोपींची क्रमवारी देखील नमूद करण्यात आलेली आहे. त्या क्रमवारीवरती एक नजर टाकूयात. यामध्ये आरोपी क्रमांक 1 वाल्मिक कराड, आरोपी क्रमांक 2 विष्णू चाटे, आरोपी क्रमांक 3 सुदर्शन घुले. आरोपींची क्रमवारी आपण पाहतोय. वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्यावरती अखेर आरोपपत्रामुळे शिक्कामोर्तब झालंय. तर वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं देखील म्हटलंय. आणि या संदर्भामध्ये काही राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत. तसंच पंकजा मुंडे यांनी बीडच्या प्रकरणावरती बोलणं टाळलेलं असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी त्यांना त्यांच्याच उत्तरावरून घेरलेलं आहे. मात्र त्याआधी सुप्रिया सुळे आणि सुरेश धसांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात आणि मग पंकजा मुंडे आणि दमानी यांची प्रतिक्रिया देखील महत्वाची आहे. अमानुष पद्धतीने हा खून झालेला आहे बीडमध्ये आणि मला एकच प्रश्न आहे की ह्या व्यक्तीची हिंमतच कशी होती. त्यांना ही संधी, ही म्हणजे ही सत्ता किंवा हा अधिकार कोणी दिला अमानुष वागण्याचा. ज्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठं त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंधाधुंद कारभार चालेल कसा एखाद्या जिल्ह्यामध्ये. आणि हे दुर्दैव आहे की ह्या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली आणि इतके 70-75 दिवस झाले असले तरी अजून एक कृष्णा आंधळे फरारच आहे. मग तो फरार आहे तरी कुठे, सापडत कसा नाही. आणि मग राज्यात नसेल तर परराज्यात आहे का? मग होम मिनिस्ट्रीला कॉन्टॅक्ट केले का या सरकारने, की दिल्लीला कॉन्टॅक्ट केले का, होम सेक्रेटरीना कॉन्टॅक्ट केले? एक 7वा खुनी असा 70-75 दिवस हा फरार असू कसा शकतो, हा प्रश्न नाही सरकारला वाटत? वाल्मिक कराड हा 100% यातला मास्टर माइंड आहे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो. आणि आता चार्जशीट मध्ये पोलिसांनी सुद्धा त्याच्यावरती मोहर लावलेली आहे. याच्यामधला अॅट्रॉसिटी 101, त्याच्यानंतर खंडणी आणि मोका हे 3 गुन्हे आहेत. मोका तर ह्या एकत्रितरित्या लावलेला आहे, परंतु हे 3ही गुन्हे कलम 34 प्रमाणे आता याचं दायित्व जे आहे सगळ्यांचं सारखं झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात मुख्य सूत्रधार म्हणून याच्यामध्ये नंबर 1 ला हे वाल्मिक कराड हा आरोपी सापडलेला आहे. तुमच्या पुण्यात आहे मी आता. त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. आता मी पंकजा मुंडे यांचे एक बाईट ऐकलं टीव्हीवर आणि ऐकून अतिशय धक्का बसला. त्या म्हणतात मला तुम्ही पुण्याच्या घटनेवर प्रश्न विचारा, मी आता पुण्यात आहे, तर तुम्ही बीडवर काय प्रश्न विचारता? अहो तुम्ही बीड मधले आहात, तुम्ही परळीला राहता, तुम्हाला जर विचारणार नाही तर कोणाला विचारायचं? तुम्ही जर फिरायला अमेरिकेला गेला तर तुम्हाला काही ट्रम्पवर आम्ही प्रश्न विचारणार का? तुम्ही बीडच्या आहात, तिथल्या मंत्री आहात, तिकडच्या लोक रिप्रेझेंटेटिव्ह आहात, म्हणून तुम्हालाच हे प्रश्न विचारले जाणार. त्यांची उत्तरच ऐकून अतिशय शॉकिंग वाटतं. आणि ही सगळी मंडळी आता आपले नेते होऊन बसलेले आहेत, याचं दुर्दैव आहे आपलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.